रविवारी दिनांक 21/12/2025 रोजी जुन्नर नगर परिषदेच्या निवडणुकीसंदर्भातली मतमोजणी होणार आहे। ही मतमोजणीची प्रक्रिया कशी असणार आहे? मतमोजणी प्रक्रियेसाठी 10 टेबल त्या ठिकाणी नियुक्त केलेले आहेत आणि 10 टेबलसाठी 2 पर्यवेक्षक नेमण्यात आलेले आहेत आणि साधारणपणे 3 राऊंड त्या ठिकाणी होणार आहेत। ज्या प्रभागांमध्ये 2 केंद्र आहेत त्याच्या 2 राऊंड होतील आणि ज्या प्रभागांमध्ये 3 केंद्र होते त्यांचे 3 राऊंड होतील आणि यानंतर नगराध्यक्ष ची जी मतमोजणी आहे ती पूर्ण 3 राऊंड आणि 10 टेबल अशी शेवटी कंपायलेशन करून प्राप्त होईल। म्हणजे प्रभाग क्रमांक 1, 2, 3 जसं आपण मोजणार आहोत त्या पद्धतीने आपण नगराध्यक्षपदाच्या मतमोजणीची डिक्लेरेशन करणार आहोत का? नाही, त्या म्हणजे बॅलेट 1, बॅलेट 2 आणि बॅलेट 3 ह्या पद्धतीने मतमोजणी होईल। नगराध्यक्षपदाची जे बॅलेट आहे त्याची जी मतं पडलेली आहेत उमेदवारांना ती त्या राऊंडला दाखवली जातील, परंतु जो रिझल्ट आहे तो शेवटी कंपायलेशन करून डिक्लेअर केला जाईल। मतमोजणी किती वाजता सुरू होईल? 10 वाजता, सकाळी 10 वाजता बरोबर मतमोजणी चालू होईल। उमेदवारांना आपण आतमध्ये किती वाजता घेणार आहोत? 9:30 पावणे 10च्या आसपास उमेदवारांना आतमध्ये प्रवेश दिला जाईल। अंदाजे किती वाजेपर्यंत मतमोजणी पूर्ण होऊ शकते? मतमोजणी साधारणतः 10 नंतर सुरू होईल। अंदाजित कालावधी तसं सांगता येणार नाही, त्याच्यामध्ये बेरजा वगैरे असतात, पण तरी 1.5-2 तासाचा कालावधी अपेक्षित आहे। बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स। शोध बातमीचा, ध्यास सत्याचा। आपलं चॅनल, आपली बातमी। सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका।